पाहुयात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत आता संपली आहे। मात्र अजूनही सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, त्यामुळे आता आजपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगेंनी घेतलाय। तर यावेळेस पाणी आणि औषधही घेणार नसल्याचं जरांगे यांनी जाहीर केलंय आणि उपोषणाला बसल्यावर नेत्यांनी आमच्या गावात यायचं नाही असा इशारा त्यांनी दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात बोलताना मराठ्यांना आरक्षण देणारच असा शब्द दिलाय। मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे। तर शिंदेंनी शपथ घेतली, याचा आम्ही आदर करतो। शिंदेंवर आमचा विश्वास आहे, मात्र आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे। सोलापुरात सकल मराठा समाजाकडून आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे। मनोज जरांगे पाटलांना ताकद देण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा मराठा मोर्चा संघटनेनं दिलाय। तर गाव पातळीवर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे। मराठा आरक्षण दिलं नाही तर 25 तारखेपासून चाकण औद्योगिक वसाहत बंद पाडण्याचा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मराठा क्रांती मोर्चानं औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या बसेस रोखल्यात। पहाटे 4 पासून चांडोली टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सोलापूर जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये मराठा बांधवांनी राजकीय पक्षातील नेत्यांना गावात येण्यास बंदी घातली आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील समस्त मराठा समाज कोंडी येथील मराठा बांधवांनी मतदानावर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली आहे। तर मराठा समाजाकडून गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 125हून अधिक गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। तर काही दिवस आधी गावबंदीचे फलक झळकलेल्या गावाची संख्या आता 60 एवढीच होती। मात्र मागील 2 दिवसात ही संख्या दुपटीनं वाढत असून 125च्या पुढे जाऊन पोहोचली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टात दाखल केल्यामुळे आरक्षणाचा एक मार्ग आता खुला झाला। दरम्यान कुणावरही अन्याय न करता टिकणारं आरक्षण देणार म्हणजेच देणारच असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। दरम्यान कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। तर रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। वढू तुळापूर संभाजी महाराजांच्या समाधीपासून यात्रेला सुरुवात झाली आहे। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष पदयात्रेला सुरुवात झाली। तर पुण्यातून या संघर्ष यात्रेला सुरुवात झालेली असून पुणे ते नागपूर असं 800हून अधिक किलोमीटरची ही पदयात्रा आणि यामध्ये कोणताही राजकीय मुद्दा नसून युवकांना प्रश्नांना घेऊन आपण रस्त्यावर उतरल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। पंकजा मुंडेंचं भाषण मी नीट ऐकलं नाही। पंकजा मुंडेंनी जे काही वक्तव्य केले ते पक्षासंदर्भात नसेल अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। तर 2019च्या लोकसभेमध्ये माझा पराभव झाला, मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी पराभव करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय आणि यावर महाजनांनी भाष्य केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 1 दिवसाचा शिर्डी दौरा करणार आहेत आणि साई मंदिरातील दर्शन रांगेचं ते उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्याचबरोबर काकडी परिसरामध्ये दुपारी 2:30 वाजता ते शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील आणि याच दिवशी निळवंडे धरणाचं लोकार्पण होणार आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 85.60 लाख शेतकऱ्यांना 1712 कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचं वितरण होणार आहे। ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंविरोधात किरीट सोमय्या यांनी हायकोर्टात मानहानीचा दावा ठोकलाय। तर दानवेंना सोमय्या यांनी 100 कोटींचं नुकसान भरपाईची मागणी करणारी नोटीस सुद्धा पाठवली आहे। जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावं यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी बांधवांचं गेल्या 15 दिवसांपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू आहे आणि गेल्या 15 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू असून शासनाकडून मागण्यांबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्यामुळे आदिवासी कोळी जमातीच्या समाज बांधवांच्या वतीनं काळा दसरा साजरा करण्यात आलाय। मोसमी पाऊस यंदा सरासरी पूर्ण न करताच परतलाय आणि राज्यामध्ये ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरू झालाय। मात्र आता राज्यातील वातावरणात बदल होत असून नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे। तर कमाल तापमानात आता हळूहळू घट होतीये, त्यामुळेच राज्यात थंडीची चाहूल लागली आहे आणि विदर्भामध्ये तापमानाचा कहर अजून कमी झाला नसला तरी पहाटे आणि रात्री गारवा जाणवू लागलाय।
तर नागपूरमध्ये वातावरण बदलामुळे सर्दी खोकला तापाच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे। दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असं विचित्र तापमान नागरिकांना अनुभवायला मिळतंय। तर पुढील काही दिवस असंच वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मुंबई शहर तसंच उपनगरामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा कायम आहे आणि मुंबईतील तापमान शुक्रवारपर्यंत 37 अंशावर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं वर्तवली आहे। तर मुंबईमध्ये शनिवारी हंगामातील सर्वोच्च 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि मालेगाव या 3 तालुक्यामध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा 24% कमी पाऊस पडल्यानं पाणी प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी झालाय। तर जिल्ह्यातील 6 पैकी रिसोड, वाशिम आणि मालेगाव या 3 तालुक्यात पावसाचं सरासरी प्रमाण 76% इतकं आहे। तर पावसाची 24% तूट असल्यामुळे जलसंपदा विभागाच्या रिसोड, वाशिम आणि मालेगाव या 3 तालुक्यातील एकूण 46 मध्यम पाणी प्रकल्पात कमी पाणीसाठा झालाय। अमरावतीमधील काही भागामध्ये अतिवृष्टीनं झालेलं नुकसान, कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगाम हातून गेलाय। त्यामुळे आता रब्बी हंगामावर भिस्त आहे आणि शेतीची मशागत करून सुद्धा काही भागात शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांचा हरभरा आणि गहू पिकाकडे कल असून हरभरा व गहू लागवड क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर ऐन सणासुदीमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। आठवड्यामध्ये कांद्याचे दर 37% वाढलेत। महाराष्ट्रात किरकोळ बाजारात कांद्याचा दर 60 रुपये किलोवर गेलाय आणि घाऊक बाजारामध्ये 23 रुपये किलोवरून 32 रुपये किलोवर गेलाय। तर खराब हवामानामुळे यंदा कांद्याच्या उत्पादनाला फटका बसलाय। कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पेटवून दिलाय आणि कोल्हापूरच्या निमशिरगाव इथली ही घटना असून ऊसाला 400 रुपये अधिक दिल्याशिवाय कारखाना सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेनं दिलाय। पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा 42व्या गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे आणि संचालक मंडळाच्या हस्ते पार पडला। तर चेअरमन अभिजित पाटील यांनी पहिली उचल 2550 रुपये जाहीर करून सभासदांचा विश्वास संपादन करत दुसऱ्या हंगामाची यशस्वी सुरुवात केली आहे। दसरा मेळाव्याला येताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सांगलीच्या शिवसैनिकाच्या कुटुंबियास तात्काळ मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या आणि या सूचनेनुसार शिवसेनेच्या वतीनं शिवसैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली। त्याचबरोबर महाबळेश्वरच्या देवी विसर्जन मिरवणुकीमध्ये जनरेटरचा स्फोट झाला। या स्फोटात 8 लहान मुलं भाजलेली आहेत आणि यामधील अनेकांची प्रकृती आता गंभीर आहे। या मुलांना साताऱ्यामधील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले। विसर्जन मिरवणुकीदरम्यान जनरेटरच्या पेट्रोल पाईपला गळती लागली आणि जनरेटरनं पेट घेतला आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात देवीच्या मूर्तीजवळ बसलेली लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत। तर पुण्यामधील झोमॅटो आणि स्विगीमधील कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलाय। कोणत्याही प्रकारची पार्सल पोहोचती केली जाणार नाहीत, याशिवाय ओला आणि उबेरही मिळणार नाही। त्यामुळे आता दूरवर असलेल्या कामाच्या ठिकाणी पोहोचताना पुणेकरांचे हाल होत आहेत। राजस्थानमधील कामगार संरक्षण कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा कायदा करण्याची पुणे शहरातील ओला, उबेर आणि स्विगी तसेच झोमॅटो कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे। धुळे जिल्ह्यामधील बोरकुंड शिवारामध्ये बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। स्वामी दीपक रोकडे असं या मृत बालकाचं नाव असून तो आपल्या आजोबांसोबत शेतात गेला होता आणि 2 दिवसात जर बिबट्याचा बंदोबस्त झाला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा आता गावकऱ्यांनी दिलाय। सांगली जिल्ह्यामधील विटा इथं 150 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेली पालखी शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली आहे आणि अत्यंत रोमहर्षक झालेल्या या पालखी शर्यतीमध्ये 5 वर्षांनंतर तिथल्या पालखीनं बाजी मारली आहे। तर गांधी चौकातील काळेश्वर मंदिरापासून सुरू झालेली शर्यत ही सीमोल्लंघन मैदानापर्यंत पार पडली। तर देहू रोड इथं सुद्धा 40 फुटी रावणाचं दहन करण्यात आलं। यावेळेस राम, लक्ष्मण आणि हनुमानाची मिरवणूक बाजारपेठेतून काढण्यात आली। रावण दहन करताना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीमध्ये मनमाडला भाजपतर्फे रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळेस 40 फुटी रावणाचं दहन करण्यात आलं। तर मोठ्या संख्येनं नागरिकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती। जळगाव जिल्ह्यामधील जामनेर शहरामध्ये दसरा मैदानावर रावण दहन कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन हजर होते आणि यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली।
तर यंदाच्या तुळजाभवानी नवरात्र महोत्सवामध्ये 10 लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचा फेटा पूर्ण केल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे आणि प्रशासनाला दररोज 1.5 लाख लोक दर्शन घेतील असा अंदाज होता, तर तो अंदाज फोल ठरलेला असून 9 दिवसांमध्ये फक्त 10 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती समोर येते। रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली येथील ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन अखेर जनतेसाठी आता खुलं करण्यात आलंय। दापोलीमध्ये ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशनला 1 वर्षापूर्वी आग लागली होती आणि त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी पोलीस स्टेशन बंद ठेवण्यात आलं होतं आणि त्याचं काम आता पूर्ण झाल्यामुळे हे पोलीस स्टेशन सुरू झालंय। मुंबईमध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे। आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते। बातमी साताऱ्याहून आहे। महाबळेश्वरमध्ये दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीमध्ये जनरेटरचा स्फोट झाला। या स्फोटात 8 लहान मुलं भाजलेली आहेत। यामधील अनेकांची प्रकृती गंभीर असून या मुलांना साताऱ्यातल्या वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तर विसर्जन मिरवणुकीदरम्यान जनरेटरच्या पेट्रोल पाईपला गळती झालेली होती आणि त्यामुळे जनरेटरनं पेट घेतला आणि त्यानंतर देवीच्या मूर्तीजवळ बसलेली लहान मुलं ही गंभीर जखमी झालेली आहेत। तर 8 लहान मुलांवर उपचार सुरू आहेत। गंभीर स्वरूपाची जखम या लहान मुलांना झाली कारण देवीच्या शेजारी ही लहान मुलं बसलेली होती। दरम्यान जनरेटरचा स्फोट झाला। या स्फोटात 8 लहान मुलं जखमी झालेली आहेत। महाबळेश्वर इथली घटना आहे आत्ताची, आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय। महाबळेश्वरमध्ये दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीमध्ये जनरेटरचा स्फोट झाला। या स्फोटात 8 लहान मुलं गंभीर जखमी झालेली आहेत। सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत आहेत। सचिन, सगळ्यात आधी या लहान मुलांची प्रकृती कशी आहे? काही मुलांची प्रकृती अजूनही गंभीर आहे। ज्या मुलांची प्रकृती गंभीर आहे, जास्त भाजलेले आहेत, त्या मुलांना पुण्याच्या रुग्णालयात हलवलेलं आहे आणि काही मुलं जी आहेत ती साताऱ्यातल्या वेदांत या रुग्णालयात आहेत। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। महाबळेश्वर मधली जी कोळेआळी आहे या ठिकाणी ही दुर्गादेवीची मिरवणूक निघाली होती आणि या वेळेला जनरेटरच्या पाईप जो असतो त्यातून पेट्रोल लीक झालं आणि जनरेटरनं पेट घेतला आणि त्याच्या शेजारी जे पेट्रोलचे कॅन आणि बाटल्या ठेवलेल्या होत्या जनरेटरमध्ये पेट्रोल जे भरलं जातं त्यासाठी, या बाटल्यांनी सुद्धा पेट घेतला आणि मोठा भडका या ठिकाणी उडाला आणि याच्यामध्ये 8 मुलं भाजलेली आहेत। या ठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली खरं पाहायला गेलं तर। ही घटना घडल्यानंतर मुलांना तात्काळ लगेच सातारच्या रुग्णालयात हलवलं। त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत। आणि कोणत्या स्वरूपाची कारवाई झाली आहे का सचिन? अजून तरी पोलिसांच्याकडून अधिकृत अशी कारवाईची माहिती मिळालेली नाहीये, मात्र लोकांच्या मधून जे प्रतिक्रिया आहेत त्या संतप्त आहेत। अशा पद्धतीनं दुर्गादेवीची मिरवणूक निघते किंवा कुठल्याही मिरवणुका निघतात तेव्हा या ठिकाणी खरं तर सुरक्षा बाळगली गेली पाहिजे, मात्र हा जनरेटरच दुर्गादेवी जिथं ठेवतात त्या ठिकाणी ठेवलेला होता आणि ही छोटी मुलं याच्याच आसपास शेजारी बसलेली होती, त्यामुळे ही मोठी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे। धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी। खरं तर अशा पद्धतीच्या ज्या मिरवणुका असतात या मिरवणुकांवर सुद्धा आता काहीतरी नियम लादण्याची खरं तर आवश्यकता आहे। पुण्यामधली गणेशोत्सवादरम्यानची घटना असेल किंवा महाबळेश्वरमध्ये झालेली ही घटना असेल, या घटनेमध्ये नाहक नागरिकांना खरं तर सगळं सहन करावं लागतंय। आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात, वेगवान स्वरूपातल्या बातम्या पाहणार आहोत। 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। तर मुंबईमध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली आणि गेल्या 9 दिवसांमध्ये 9,500 वाहनांची खरेदी झाली असून अनेकांनी दसऱ्याच्या दिवशी वाहन घरी आणण्याला पसंती दर्शवली। तर चालू वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांमध्ये मुंबईमध्ये तब्बल 1 लाख मालमत्तांच्या व्यवहारांची नोंदणी झाली आणि हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जातोय। तर यंदा पहिल्या 10 महिन्यातच व्यवहारांनी उच्चांक गाठलाय। सध्या बाजारपेठेमध्ये महागाई असली तरी दसरा दिवाळी निमित्तानं अनेक उत्पादनांवर सूट आणि सवलत देण्यात येते। तर याचा फायदा घेत ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, घर आणि सोनं खरेदीसाठी विजयादशमीचा मुहूर्त साधलाय। कल्याणमध्ये एका गरब्यात दांडिया खेळताना टवाळखोर तरुणानं बहिणीला धक्का दिल्याचं पाहून भाऊ जाब विचारायला गेला, मात्र त्या 3 टवाळखोरांनी मिळून भावाला बेदम मारहाण करत त्याचा पाय फ्रॅक्चर केलाय आणि धारदार हत्यारानं त्याच्यावर वारही केलेत। या प्रकरणी पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
तर उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 2 तरुणांनी टोळक्यांनी बेदम मारहाण केली आहे. दरम्यान या दोन्ही गटांमध्ये राडा का झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र पोलिसांनी या प्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेतले आणि मारहाण करतानाचा सगळा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्यानंतर सोशल मीडियावर तो व्हायरल झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होते. राज्यामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान स्वाईन फ्लूचे 3000 रुग्ण आढळून आले, तर 29 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आणि त्यातही जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये अधिक रुग्ण आढळून आले असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये हातभार लावणाऱ्या मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झालाय. मुंबईमध्ये मेट्रोकडून माझी मेट्रो फेस्टिवल साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं आता मेट्रोशी निगडीत रील पाठवण्याचं आवाहन मेट्रो प्रशासनानं मुंबईकरांना केलंय. उत्कृष्ट रील पाठविणाऱ्यांना मेट्रोकडून रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीमधून 2045 नंतरही पुढील काही वर्ष मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. तर MISRDCनं तयार केलेल्या प्रस्तावामध्ये 8 पदरीकरणासाठीचा 5000 कोटींचा निधी हा अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत उपलब्ध करून द्यावा किंवा खर्च वसूल करण्यासाठी टोल कालावधी वाढवून द्यावा असे पर्याय सुचविण्यात आले आणि टोल वसुलीचा कालावधी वाढवला तर 2045 नंतर सुद्धा टोल भरावा लागणार आहे. आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. दादा आणि मामांच्या जोडीची कमाल. रविवारी होणार धमाल. तुमचं आमचं जमलं. 29 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता झी टॉकीज वर. मेरी माती मेरा देश या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या अभियानात सहभागी व्हा. मातीसह आपला सेल्फी काढून 9552702270 वर पाठवा आणि विश्व विक्रमात सहभागी व्हा. सन्मान मातीचा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा. नेहाला भेटण्यासाठी आज जत्रेत जायचंय. मस्त वास येतोय. आता या सुगंधाने मला शोधू शकशील? एवढे अमोहक सुगंधासहित कसा वाचशील? नाही पकडू शकणार. म्हटलं होतं ना, पकडला जाशील. इंटेन्स लॉन्ग लास्टिंग 12 फ्रेग्रेंस KSTO सुगंधासा बस हरवून जाल. सोल्यूबल इसबगोल वाला मॉडर्न डे लैक्सेटिव कॉन्स्टिपेशन और एसिडिटी दोनों के लिए। ये पेट को सिर्फ साफ नहीं रिफ्रेश भी करता है. स्टे फ्रेश विद टमी फ्रेश. ये फ्रेश है। पांढरे केस ये तो लास्ट टाइमचा शॅम्पू कलर दे ना. तो 15 रुपयांचा गोदरेज सेल्फी नाही, ते केस सॉफ्ट आणि शायनी दिसले होते. 15 रुपयांचा हाच गोदरेज सेल्फी शॅम्पू है कलर. याने 5 मिनिटात केस दिसतात नॅचरल ब्लॅक आणि शायनी. ग्रेट हेयर सर. गोदरेज सेल्फी फक्त 15 रुपये. 1250. थैंक यू मैडम. 1 मिनिट. फिनिक्स जिथे एक्यूरेसी तिथे. थैंक यू. फिनिक्स करेंसी काउंटिंग मशीन्स, बस यही है जो सही है. पाहुणे आणि घरात असा स्मेल. राणीजी आता काय करायचं? गुलाबांनो सुगंध पसरवाना. पण हे तर प्लास्टिकचे आहेत. ओ वाव, गोदरेज एअर. असं होत असतं ना वेलकम. अनाहूत पाहुण्यांचं काही करू शकत नाही. अनाहूत स्मेल साठी गोदरेज एअर. आई कराटे शिकायचं म्हणल्यावर थोडं लागणारच ना. नो, जर मी आई झाले तर संपलं माझं करिअर. अगं ऐक ना प्लीज ऐक. मी एक बोलू का? माइंड युअर ओन बिझनेस. मॅडम निघायचं. जिथं देशाला भारत माता म्हणतात तिथे एक आई दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळूच शकते. सुरू होतोय नवा प्रवास सुंदरी. उद्यापासून सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता सन मराठीवर. छोटूच्यासाठी छोटूसा बेड, छोटूसा टेडी, छोटू ब्लँकेट. ह्या डासांना पळवायला आला नवा गुड नाईट छोटू लिक्विड फक्त 50 रुपयात. तुमच्या छोटूशा फॅमिलीसाठी गुड नाईटचं नवीन छोटू लिक्विड फक्त 50 रुपयात. व्रत वैकल्यांचे दिवस, सात्विक आनंदाचे दिवस, म्हणजेच बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांचे दिवस. सात्विक शिंगारापीठ, सात्विक राजगिरापीठ, सात्विक उपवास भाजणी. उपवासाचा सात्विक आनंद. पांढरे केस ये तो लास्ट टाइमचा शॅम्पू कलर दे ना. तो 15 रुपयांचा गोदरेज सेल्फी नाही, ते केस सॉफ्ट आणि शायनी दिसले होते. 15 रुपयांचा हाच गोदरेज सेल्फी शॅम्पू है कलर. याने 5 मिनिटात केस दिसतात नॅचरल ब्लॅक आणि शायनी. ग्रेट हेयर सर. गोदरेज सेल्फी फक्त 15 रुपये.
शेतकरी बंधूंनो, फवारणी करताना आपण जे द्रावण तयार करतो त्यातल्या घटकांचा आपण कधी विचार करतो का? या द्रावणामध्ये 1% कमी भाग हा औषधाचा असतो, बाकी सगळं पाणी असतं. मग या 99% पाण्याच्या दर्जाचा 1% औषधावर काय परिणाम होतो याचा आपण कधीच विचार करत नाही. त्यामुळे फवारणीला पाणी घेताना आपण आधी पूर्वाचं डेकोरस वापरावं आणि त्याच्यानंतर इतर औषधं मिसळून ते फवारावे. औषधांच्या योग्य परिणामासाठी ठेवा पाण्याचा योग्य पीएच आणि पाण्याच्या योग्य पीएच साठी वापरा पूर्वाचं डेकोरस. आधुनिक पीएच बॅलन्सर म्हणजे पूर्वाचं डेकोरस. काय करतील 16 शृंगार जर इतका सुंदर आहे तुझा निखार. कसं काय करतेस यार? मला अंघोळीला जायचंय. अरे चा गोदरेज नंबर 1 चे हळद चंदन देते तुमच्या त्वचेला नैसर्गिक निखार. वॅट थकबाकी, बीएसटी थकबाकी, सीएसटी थकबाकी, थकबाकी थकबाकी थकबाकी. सीएसटी थकबाकी, बीएसटी थकबाकी, वॅट थकबाकी. कसलं टेन्शन तुम्हाला? टॅक्स थकबाकी कशी भरायची? अभय योजना. एक पाऊल थकबाकी मुक्तीकडे. अभय योजना 2023. वॅट, बीएसटी, सीएसटी अशा एकूण 11 कायद्यांअंतर्गत असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्याची सुवर्ण संधी. 30 जून 2017 पर्यंतच्या कालावधीच्या थकबाकीकरिता अभय योजना. अभय योजनेचा कालावधी 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023. त्वरित आपला थकीत कर भरा आणि निश्चिंत व्हा. अधिक माहितीसाठी www.mahagst.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा नजीकच्या वस्तू व सेवा कर कार्यालयाशी संपर्क साधा. वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन. अभय योजना 2023. आता भय नाही अभय. पांढरे केस, ये तो लास्ट टाइमचा शॅम्पू कलर दे ना. तो 15 रुपयांचा गोदरेज सेल्फी. नाही, ते केस सॉफ्ट आणि शायनी दिसले होते. 15 रुपयांचा हाच गोदरेज सेल्फी शॅम्पू आहे कलर. याने 5 मिनिटात केस दिसतात नॅचरल, ब्लॅक आणि शायनी. ग्रेट हेअर सर. गोदरेज सेल्फी फक्त 15 रुपये. तुळजाभवानी नवरात्र महोत्सवानिमित्त आरोग्य विभाग व भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर 27, 28 आणि 29 ऑक्टोबर. घाटशीळ पायथा, तुळजापूर. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहुंच, तुमची ताकद. प्रायोजक स्पाइडर लॉक्स अँड ॲक्सेसरीज, सॉलिड ब्रॉस प्रीमियम फिटिंग्स, ॲक्शन टेसा, लॅमिनेटेड फ्लोरिंग विथ जर्मन टेक्नॉलॉजी, मनप्पुरम फायनान्स. मेक लाईफ इझी. ओझोन फार्माचं क्विक वेदनाशामक ते सांधे दुखीपासून लवकर आराम. आणि माय फेअर सोप आणि फेस वॉश रूप सवारणार, त्वचा उजळवणार. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत. त्यांच्या आवाहनाला हिंगोली जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळतोय. सेनगावमधील केंद्रा खुर्द गावातील नागरिकांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील महागाव पुनर्वसन इथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार समीर कुणावार, महामंत्री किशोर दिघे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गोंदियामध्ये पाणीसाठ्यात घट होऊ लागलेली आहे. जिल्ह्यातील मध्यम लघु प्रकल्पासह गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 25.79% जलसाठा कमी आहे आणि त्यामुळे येत्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईत आझाद मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते रावण दहन करण्यात आलं आणि यावेळी रामाच्या बाणानं रावणाचा वध झाला. पण आम्ही आणखी काही रावणांचं दहन करणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं होऊ दिलं नाही त्यांच्यासोबत गेल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली. एक फूल एक हाफ, कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील असं म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह आम्हाला दिल्यानंतर यांनी बँकांकडे पक्षाचे 50 कोटी रुपये मागितले. बँकेनं त्यांना नकार दिला आणि यानंतर त्यांनी आमच्याकडे पत्र पाठवल्यानंतर क्षणाचाही विचार न करता पैसे दिल्याचं शिंदेंनी सांगितलं. आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करता आणि 50 खोके आमच्याकडे मागता असा टोला देखील त्यांनी लगावला.
शिवरायांची वाघनखं आम्ही करार करून महाराष्ट्रात परत आणतोय, पण शिवरायांच्या शौर्यावर हे संशय घेतायत, कारण त्यांनी शिवरायांचा आदर्श सोडला आणि अफजल खानाचा आदर्श स्वीकारल्याची जोरदार टीका शिंदेंनी ठाकरे गटावर केली. सुप्रीम कोर्टाकडून वारंवार दट्ट्या पडत असतानाही आमदार अपात्रतेचं वेळापत्रक दिलं जात नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राहुल नार्वेकरांवर टीका केलेली आहे. सुप्रीम कोर्टाला जर देखील हे जुमानत नसतील तर हे देशात अस्तित्वात राहणार आहेत का, लोकशाही अस्तित्वात राहणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमदार अपात्रतेचा निकाल 20 वर्षांनी लावा किंवा 50 वर्षांनी लावा, मात्र या केसच्या निकालाआधी मुंबई महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं. जनतेच्या कोर्टात एका फटक्यात निकाल लागेल असं ते म्हटले. दसरा मेळाव्यातील भाषणावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले. जरांगेंनी समजूतदारपणे शांततेत सुरू ठेवलेल्या आंदोलनाचं आणि धनगर समाजाला दिलेल्या पाठिंब्याचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं. मुंबईला दुसऱ्या मार्गानं तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोगाच्या हाती मुंबईचा कारभार देण्याचा डाव असल्याचं ते म्हटलंय. पालकमंत्र्यांचं ऑफिस मुंबई महापालिकेत का, असा सवाल देखील त्यांनी केलाय.